जय हिंद मित्रांनो. बघा, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या मॅथ भरतीचा या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर. तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण जेव्हा बघा बऱ्याच दिवसापासून RRB ग्रुप डी साठी मित्रांनो बघा प्रश्नपत्र काय मित्रांनो बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचे कव्हर करून घेत आहोत. बघा मित्रांनो, आजपर्यंत मित्रांनो बघा आपण जेवढं काही जीके जीएसचे मित्रांनो प्रश्न पाहिले होते ते सर्व काय मित्रांनो प्रश्न जे होते तुम्ही पाठांतर करून घ्या. कारण बघा TCS मित्रांनो बघा तशा प्रकारचे जे प्रश्न मित्रांनो बघा TCS पॅटर्न बार बार विचारत आहे. त्या मित्रांनो बघा आजपर्यंत आपण जेवढे काही मित्रांनो व्हिडिओ बघितले किंवा सोडवले त्यामध्ये मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न तुम्ही पाठांतर करणे मित्रांनो आवश्यक या ठिकाणी असणार आहे. बघा, यासोबत आपल्या चॅनलवर मित्रांनो बघा जीके जीएसचे आणि मॅथ्सच्या मित्रांनो बघा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला स्वतंत्र असे बघा अवेलेबल करून दिले आहेत. त्यासुद्धा तुम्ही अभ्यासून घ्या. बघा मित्रांनो, CBTच्या परीक्षेत पडणारे या ठिकाणी आपण प्रश्न मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो अवश्य अभ्यासून घ्या. पहिला प्रश्न, महाराष्ट्रात विजेवरील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेवरील पहिली मित्रांनो जी रेल्वे होती ती कोणत्या वर्षी मित्रांनो सुरू झाली? तर लक्षात असू द्या पर्याय क्रमांक मित्रांनो 2000 मित्रांनो बघा या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेवरील मित्रांनो बघा पहिली रेल्वे सुरू झाली. तर बघा मित्रांनो भारतामध्ये पहिली रेल्वे मित्रांनो कधी सुरू झाली? तर 1853 ला झाली होती बघा पहिली रेल्वे मित्रांनो 1853 ला. किती? 16 एप्रिल मित्रांनो 1853 ला झाली होती. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे, कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर बघा मित्रांनो कोणत्या वर्षी मित्रांनो भारतीय लष्कराने गोवा हा मित्रांनो पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला होता? तर बघा उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब 19 डिसेंबर 1961 रोजी मित्रांनो भारतीय लष्कराने मित्रांनो गोवा पोर्तुगीजांच्या मित्रांनो ताब्यातून मुक्त केला होता. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर बघा संत मित्रांनो तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज नावाचा मित्रांनो आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा पर्याय क्रमांक क पैठण या ठिकाणी बघा मित्रांनो पैठण. तर बघा मित्रांनो पैठणचं जुनं नाव तुम्हाला विचारलं तर त्या बघा मित्रांनो प्रभावती. प्रभावती हे मित्रांनो बघा पैठणचं जुनं नाव आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा मित्रांनो भारतातील पहिली अणुभट्टी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नावाने या ठिकाणी ओळखली जाते? तर बघा पर्याय क्रमांक मित्रांनो क अप्सरा या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे. तर बघा मित्रांनो आर्यभट्ट हा मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिला मित्रांनो उपग्रह आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा बघा आपल्या भारताचा पहिला उपग्रह. पुढे, फेडरल कोर्ट ऑफ इंडिया या याचा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात रूपांतर कधी झाले? तर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे मित्रांनो बघा जे आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात मित्रांनो रूपांतर मित्रांनो कधी झाले? तर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे 26 जानेवारी 1950 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे. बघा तुम्ही अजूनही आपले मित्रांनो 700 प्रश्नांच्या मित्रांनो जीके जीएसची तुम्ही PDF बघा आतापर्यंत तुम्ही खरेदी केली नसाल तर बघा मित्रांनो आताच तुम्ही खरेदी करा. खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त 50 रुपये पे करून नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही मित्रांनो स्क्रीनशॉट लावून टाका. तुम्हाला मित्रांनो बघा 1 ते 2 मिनिटाचे 8 GB आहे. तुम्हाला ही PDF आम्ही देऊन टाकू. बघा मित्रांनो अवश्य बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा TCS ने मित्रांनो आजवर जेवढं काही मित्रांनो विचारले होते प्रश्नसंच ते सर्व काही प्रश्नसंच आम्ही मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो बघा अवश्य बाय करून घ्या. बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे 6वा, कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला? तर बघा मित्रांनो कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी मित्रांनो ऑफिसर जे आहे अजिंठा लेण्यांचा मित्रांनो या ठिकाणी शोध लावला होता? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक ब 1818 ठिकाणी. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे 1818. पुढे, नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा नागार्जुन सागर मित्रांनो श्रीशैलम अभयारण्य मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न मित्रांनो विचारण्यात आला. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य आन्सर आहे मित्रांनो ते आहे बघा पर्याय क्रमांक क तेलंगणात. या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे, 8वा प्रश्न, इराण देशात कोणती भाषा बोलली जाते? तर बघा लक्षात घ्या मित्रांनो इराण देशामध्ये मित्रांनो कोणती भाषा या ठिकाणी बोलली जाते? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य जे आन्सर आहे मित्रांनो
ते आहे पर्याय क्रमांक ड. परिषद मित्रांनो असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर. बघा मित्रांनो, तुम्हाला शक्यतो व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो बघा आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. कारण बघा मित्रांनो, आमच्यासारख्या क्रिएटरला मित्रांनो एक व्हिडिओ ज्या बघा या ठिकाणी बनवण्यासाठी मित्रांनो बघा खूपच जास्त प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी मित्रांनो बघा मेहनत या ठिकाणी घ्यावी लागत आहे. आणि मित्रांनो बघा तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला या ठिकाणी पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी बघा प्रोत्साहन मिळत असते मित्रांनो. त्यामुळे शक्यतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. पुढे इंडिया ऑफ रिस्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा इंडिया ऑफ रिस्क मित्रांनो बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक अ. डी. सुब्बाराव हे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे राष्ट्रगीत किती वेळेत पूर्ण गाणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो राष्ट्रगीत किती वेळेत मित्रांनो बघा पूर्ण गाणे आवश्यक आहे मित्रांनो. तर बघा लक्षात घ्या पर्याय क्रमांक ब. 52 सेकंद मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे आहे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 11वा प्रश्न. बघा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मित्रांनो ओळखला जाणारा मित्रांनो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे तर उत्तर आहे बघा सिंधुदुर्ग. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे सिंधुदुर्ग. अवकाशात जाणारा पहिला माणूस कोण आहे तर बघा अवकाशात जाणारा मित्रांनो पहिला माणूस या ठिकाणी कोण आहे तर युरी गागारिन आहे मित्रांनो बघा युरी गागारिन. तर बघा मित्रांनो युरी गागारिन हा मित्रांनो बघा रशिया या देशाचा आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा रशिया या देशाचा रहिवासी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे त्सुनामी हे नामकरण मूळ डॅश डॅश आहे तर बघा त्सुनामी जे मित्रांनो हे नामकरण आहे मित्रांनो हे मूळ जपानी आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे जपानी. खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे म्हणतात तर बघा मित्रांनो डॉक्टर वारे मित्रांनो कोणत्या वाऱ्यास म्हणतात तर बघा मतलई व खारे वारे जे आहे मित्रांनो बघा यांना डॉक्टर वारे म्हणून ओळखलं जाते. खालीलपैकी कोणते भारतीय राज्य नेपाळ सोबत कोणतीही सीमा सामायिक करत नाही तर बघा मित्रांनो कोणते भारतीय राज्य नेपाळ सोबत मित्रांनो कोणतीही सीमा सामायिक करत नाही तर उत्तर आहे त्रिपुरा. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. 16वा प्रश्न. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरात छेदून जाते तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणते मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरात छेदून जातात तर बघा NH6 आणि NH7 म्हणजेच नॅशनल हायवे मित्रांनो क्रमांक 6 व 7 ही जे मित्रांनो दोन्ही राष्ट्रीय महामार्ग आहेत हे मित्रांनो बघा नागपूर या शहरास छेदून जातात. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि मित्रांनो नागपूर हे जे शहर आहे हे मित्रांनो नाग या नदीच्या काठी वसलेलं आहे. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे भारतातील पहिले कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे तर बघा मित्रांनो भारतातील पहिले कांदा व लसूण संशोधन केंद्र मित्रांनो राजगुरुनगरला आहे. पुढे भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे तर बघा मित्रांनो भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे 9 राज्यांना मित्रांनो बघा समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे. मित्रांनो बघा या 9 राज्यांमध्ये मित्रांनो बघा गुजरात या राज्याला मित्रांनो बघा सर्वाधिक समुद्र किनारा व्यापलेला आहे. म्हणजेच जवळपास 1600 किलोमीटर मित्रांनो बघा इतका गुजरातला मित्रांनो समुद्र किनारा लाभलेला आहे. मला लक्षात ठेवायचं आहे. काँग्रेस विभाजनाच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते तर काँग्रेस विभाजनाच्या मित्रांनो वेळी भारताचे व्हाईसराय मित्रांनो कोण होते तर लॉर्ड मिंटो होते. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते तर बघा कोळशांच्या मित्रांनो साठ्याकरिता ओळखले जाणारे मित्रांनो नदी खोरे आहेत बघा वैनगंगा व वर्धा खोरे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वैनगंगा व वर्धा खोरे. तर बघा मित्रांनो हे होते आपल्या आजचे 20 मित्रांनो इम्पॉर्टंट असे TCS पॅटर्न मित्रांनो बघा RRB मित्रांनो च्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि तुम्ही बघा आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलेलं असेल नक्कीच करून घ्या. तर भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो बघत राहा आपला आवडता YouTube चॅनल. धन्यवाद.